सर्व ठाणेकरांना नमस्कार. जय महाराष्ट्र. ठाणे महानगरपालिका आणि कोपिनेश्वर न्यास यांच्या माध्यमाने हा गंगा आरती कार्यक्रम आयोजित केला आहे. मला वाटतं ठाण्यामध्ये अनेक प्रकारचे सांस्कृतिक आणि परंपरा जपणारे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि ठाणेकरांचा त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं खूप खूप आभार आणि धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे येत्या 18 तारखेला, मला वाटतं 19 तारखेला गुढीपाडवा आहे आणि त्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने सकाळी 7:30 वाजता आपली स्वागत यात्रा निघणार आहे. आणि या स्वागत यात्रेमध्ये मला वाटतं ठाणे महानगरपालिकेचे बरेच विभाग चित्रफितीद्वारे आपले चित्रीकरण करत असतात. खूप सुंदर कार्यक्रम इथे आयोजित केला जातो. त्याचप्रमाणे अनेक संस्था आपापल्या संस्थेमार्फत जे उपक्रम राबवले जातात तेही या स्वागत यात्रेनुसार दर्शविले जातात. मी एवढीच विनंती आपल्या सर्व ठाणेकरांना करेल की या स्वागत यात्रेत गुढीपाडव्यानिमित्त मोठ्या संख्येने आपण ठाणेकरांनी सहभाग घ्यावा. कारण येणाऱ्या पिढीला हा संस्कार आणि ही परंपरा जपून ठेवण्याची आपण हा छोटासा एक भाग म्हणूया. आणि पुढे आपल्याला पुढच्या पिढीला प्राधान्य देण्यासाठी खरं तर अशा प्रकारच्या शोभायात्रा आपण सर्वांनी केल्या पाहिजेत. इथेच थांबते. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना, पूर्ण ठाणेकरांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देते. येणाऱ्या गुढीपाडव्यासाठी पण माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. इथेच थांबते.